महत्वाची बातमी, श्रीकांत शिंदेंविरोधात आनंद दिघेंचे सख्खे पुतणे हे मैदानामध्ये उतरणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे। कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून केदार दिघेंचं नाव हे चर्चेत आहे। श्रीकांत शिंदेंविरोधात केदार दिघेंना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, तर उत्तर मुंबईमधून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा आहे। पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकरांना तिकीट मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठाकरे गटाचे नेते केदार दिघे स्वतः आपल्या सोबत आहेत। दिघेजी, तुमच्या नावाची चर्चा आहे, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मला सर्वप्रथम तर आपल्याच माध्यमातून कळते की अशा पद्धतीने माझ्या नावाची चर्चा आहे, पण अजूनपर्यंत कोणतीही चर्चा माझी वैयक्तिक पातळीवरती झालेली नाही, म्हणून त्या बाबतीत बोलणं योग्य ठरणार नाही। मात्र दिघेजी, जर तुम्हाला श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी दिली पक्षाकडून तर तुम्ही निवडणूक लढवणार? कसं आहे, पक्षश्रेष्ठींचा, सन्माननीय उद्धव साहेबांचा आणि शिवसेना या पक्षाचं पहिल्यापासूनच पद्धत अशी आहे की आदेश आला की त्याचं पालन होतं आणि त्या अनुषंगाने जर का आदेश दिला गेला तर नक्कीच लढण्यासाठी काहीच हरकत नाही त्या बाबतीत। म्हणजे निवडणुकीसाठी तुमची पूर्ण तयारी आहे असं आम्ही समजायचं का? अजूनपर्यंत मला कोणतीच अधिकृत अशी चर्चा नाही, पण आदेश आला तर नक्की त्याचं पालन करेल। ठीक आहे, नक्कीच। धन्यवाद केदार दिघेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी। तर केदार दिघे स्वतः आपल्या सोबत होते। ठाकरे गटाचे नेते श्रीकांत शिंदेंविरोधात केदार दिघेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। अजून आपल्याला कुठल्याही प्रकारचे आदेश आलेले नाहीत, मात्र आदेश आले तर आपण नक्कीच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे।